हाय नमस्कार. मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आपण पाहणार आहोत शिंपल्या कशा बनवायच्या. तुम्ही याला तिसऱ्यासुद्धा बोलू शकता. अगदी मस्त अशा फ्रेश शिंपल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेते आहे आणि या शिंपल्या अगदी स्वच्छ धुवून घेते आहे, कारण का ह्याच्यावरती माती असते. आता मी 2 पाण्यामध्ये मी या शिंपल्या व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घेणार आहे. अगदी मस्त होतं हे शिंपल्यांचं कालवण. आता शिंपल्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत, मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. अगदी मस्तपैकी अशा शिंपल्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत मी. आता मी एक भांडं घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये ना शिंपल्यामध्ये शेंग बटाटा घालणार आहे. आता मी एक एक करून शेंगांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याचेसुद्धा मी तुकडे करून घेते आहे. आता हे शेंग बटाट्यांचे तुकडे करून झालेले आहेत. आता आपण ज्या शिंपल्या स्वच्छ करून घेतल्या होत्या त्या मी या वेळीवरती मी करलवून घेते आहे. काही जण ह्या शिंपल्या गरम पाण्यामध्ये सुद्धा वाफवून घेतात की ज्या आपोआप त्याची तोंडं ओपन होतात. पण अशा पद्धतीतलं ना शिंपल्यांचं कालवण आहे ना मस्त लागतं, अगदी मस्त होतं. आणि शेंग बटाटा घालून पण अगदी छान होतं. आमच्याकडे कोकणामध्ये मालवणामध्ये असंच ही रेसिपी केली जाते. तुम्ही पण या पद्धतीत करून बघा. आता माझ्याकडे कढीपत्ताचं आहे बघा, तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त झाड आहे, वाढलेलं आहे. आता मी याचा कढीपत्ता काढून घेते आहे, कारण का माझा घरातला कढीपत्ता संपलेला आहे. मी शक्यतो नाही वापर करत घरातल्या कढीपत्त्याचा, बाहेरूनच आणते. पण आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी काढून घेतला आहे. आता मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि आलं लसूण घालून घेतलेलं आहे 1 चमचाभर. आता आपण मगाशी ज्या शेंगा आणि बटाटे कट करून घेतलेले होते, तुकडे करून घेतले होते, ते मी या तेलामध्ये घालते आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. मी इथे मिरची पावडर घातलेली आहे, घरगुती मालवणी मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला सगळं हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही रंग बघू शकता, अगदी सुरेख आलेला आहे. अगदी मस्त दिसतं हे बघायला आणि खायला पण अगदी मस्तच लागतं. आता व्यवस्थित आपलं असं ढवळून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये पाणी घालून घेते. आता आपल्याला हे शेंग बटाटा व्यवस्थित असं शिजत ठेवायचं आहे. आता मी एक ताट घेते आहे, त्या ताटावरती पाणी ठेवते आहे, जेणेकरून आपल्या शेंग बटाटा व्यवस्थित असा शिजला जाईल. तुम्ही पाहू शकता मी झाकण काढून घेतलेलं आहे. शेंग बटाटा जवळजवळ आपला शिजला आहे. आता काय करायचं आहे, आपण ज्या मगाशी शिंपल्या घेतलेल्या होत्या करलवून, त्याला मी एक एक करून मी याच्यामध्ये घालत आहे. अगदी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत हा रस्सा खाऊ शकता. तुम्ही ते शेंग बटाटा स्किप करून नुसतं शिंपल्यांचंसुद्धा कालवण केलं तरी चालेल. मग तुम्ही शेंग बटाटा घालून करा, मस्त लागतं. जो हे शिंपल्यांचा जे रस असतो तो ह्याच्यामध्ये उतरतो आणि एकदम खायला मस्तच लागतं, टेस्टी लागतं. मी पुन्हा एकदा झाकण ठेवते, थोडं वाफवून घेते परत एकदा, कारण का आपण शिंपल्या घातल्या होत्या. आता इथे माझ्याकडे एक ग्रेव्ही रेडी आहे. त्याच्यामध्ये मी कांदा, सुकं खोबरं, टॉमॅटो, लसूण, आलं, काळी मिरी घालून याचं मस्तपैकी असं वाटण करून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये हे वाटण घालून घेते आहे. आता तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे, कितपत पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही इथे वाटणाचा वापर करू शकता. आता मी हे व्यवस्थित असं एकजीव करून घेते आहे. तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि अगदी सुरेख दिसतं आहे. हे खायला पण तितकंच सुरेख लागतं. आता माझ्याकडे कोकम नाही आहे म्हणून मी इथे 2 चमचे आगूळ घालून घेते आहे. आगूळ घातल्याने अगदी एक वेगळी टेस्ट येते आणि आपण मच्छी बनवली का त्याच्यामध्ये आगूळचा वापर करतोच. आता आपलं इथे शिंपल्यांचं कालवण बनवून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त दिसतं हे वाफळलेलं शिंपल्यांचं कालवण शेंग बटाट्यामधलं. भातासोबत तर अगदी मस्त लागतं. तुम्ही करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली
तीही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलमध्ये सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बघा अगदी छान दिसतं आहे. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना, मग लवकर ट्राय करा ही रेसिपी माझी. आता नवीन व्हिडिओ घेऊन भेटेन पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.